गोष्टी कल्चरल असोसिएशनच्या माध्यमातून ते पूर्ण महाराष्ट्रभर आपण आता असा नियम करू, चला चुकीचं बोलायचं, चुकीचं बोलायचं, करेक्ट बोलायचंच नाही. म्हणजे तत्वबाबा करत बोलायचं, अशुद्ध बोलायचं, हा नियम आहे. अडखळत बोलायचं, शेजारच्याला ऐकू येणार नाही असं बोलायचं, हा नियम आहे. कोणती कोणती वेशभूषा लागते, कोणतं सादर करण्याचे प्रकार लागतात हे शिकवलं. कंठ कसे स्वच्छ करतात हे पण शिकवलं. आणि निर्मिती कशी झाली नाटकाची, आपली जे ट्रेडिशनल किंवा कल्चरल जे होतं ते आज जे आपण पहिलेच्या काळाचं आज हे करून घेतलं. मध्ये चालू झालं कसं सीन मागे लागला होता ते सांगितलं. आणि नाटकामध्ये जे महत्त्वाचे किरदार समजा जे बॅकग्राऊंडला असतात, जे फ्रंटला पण असतात, जसं की नाटककार, नेपथ्य, डायरेक्टर, म्हणजे दिग्दर्शक, प्रेक्षक, ज्याच्यामध्ये जे असतात ते सांगितलं सरांनी. आणखी आपल्या उच्चार, जे आपल्या अभिनेत्री ज्यांना व्हायचं आहे त्यांच्यासाठी आपले उच्चार आणि आपली बॉडी फ्लेक्सिबल असणं, आपले उच्चार स्वच्छ असणं, आणि आणखी आपली असं पर्सनॅलिटी आपली डेव्हलप झाली पाहिजे की समोरचं आपल्याला स्वतः अट्रॅक्ट होऊन आपल्याला बोललं पाहिजे, असं फ्लेक्स. हे तुला पाणी दे रे.